हॅलो नमस्कार. मी काल गावाकडे आले होते, म्हणजेच माझ्या माहेरी आले होते. तर माझ्या बहिणीचं गाव पण तेच आणि सासर पण तेच आहे. तर आम्हाला बोलली की जरा शेतामध्ये आंब्याचे पाढे खाता येतील, आंबा पण उतरायला लागलेत. तर आम्ही शेतामध्ये आले. दुपारचे 11 वाजलेले आहेत आणि भयंकर ऊन आहे 11 वाजेपर्यंत, 11 वाजता पण. आणि हे बहिणीच्या शेतातले कांदे आहेत. कांदे भरपूर झालेत, पण आता सध्या कांद्याला भावच नाही. तर त्यांनी असे आंब्याखाली झाकून ठेवले होते कांदे आणि आंबा पण असं उतरत होते. तर आणि लगेच आंबा उतरला की त्यांनी पोते भरून घरी नेत होते आंब्याचे. तर असं बकेटीमध्ये काढून त्यांनी असा आंबा उतरत होते आणि इकडं पाडं खात होती बहीण. मला पण खा म्हणत होती, पण इतकं पाड गोड आहेत ना, एकदा खाल्ले की खावंसं वाटत होतं, एवढं गोड पाडं आहे. तर बहीण मग वरती आंब्यावर चढली आणि हिनं आंबे उतरायला लागली. बकेट घेतली आणि 2-3 बकेटा आंबे तोडली तिनं. तर मीच तिला खाली ये म्हणले, भीती वाटत होती मला. तर तिनं खाली आली. दरवर्षी तिनं पण आंबा उतरू लागते, तिला उतरता येते, आंबा तोडता येतात. आणि मी या हुडीने आंबे तोडून बघत होते, पण मला एक पण आंबा तोडता येत नव्हता. खूप प्रयत्न करत होते मी आंबा तोडण्याचा, पण मला काही एक पण आंबा त्याच्यामध्ये येत नव्हता. नंतर ते आंब्याखाली एक काका होते. मला म्हणले तसं नाही तोडायचं, मी तोडून दाखवते तुला. तर त्या काकांनी मला आंबे 2-3 असे तोडून दाखवले. मला काही येत नव्हतं, आपल्याला कुठं सवय असते असे आंबे तोडण्याची. पण त्यांनी मला 2-3 आंबे असे तोडून दाखवले हुडीमध्ये. तर याला आंबे तोडण्याची हुडी असं म्हणतात. दुपारचे 12 वाजलेले आहेत. भयंकर गरमी, ऊन आहे, पण शेतामध्ये असे आंबे तोडण्याची आणि हे ताजे ताजे पाडं खाण्याची खरंच वेगळीच मजा असते. तर आम्ही 2 टोपले कांदे घेतलेले आहेत, 1 टोपलं बहिणीनं आंबे घेतलेले आहेत बहिणीच्या शेतातले, आणि आम्ही निघालेले आहे भर उन्हामध्ये आता घरी. तर घर आणि शेत जवळजवळच आहे, पण भरपूर ऊन आहे, गरमी आहे. घरी आल्याच्यानंतर बहिणीच्या मिस्टरनी मस्त थंडगार असं कलिंगड कट केलं होतं. आम्ही मस्त कलिंगड एन्जॉय केलं सगळ्यांनी. ही माझी आई आहे. मग काय दुपारच्या वेळी थंडगार कलिंगड खाल्लं. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.